श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, पैसा कुठं वापरायचा, किती वापरायचा, पैसा कधी वापरायचा हे आपल्या सगळ्यांना कळालं पाहिजे. पैशाचं नियोजन जमलं पाहिजे आणि आर्थिक हुशारीही जमली पाहिजे. श्रोते हो, कोणाशी कसे संबंध ठेवायचं, कोणाशी काय बोलायचं, कोणाशी काय नाही बोलायचं हेही कळालं पाहिजे. कधी कोणता निर्णय घ्यायचा हे कळालं पाहिजे. माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. कुठं थांबायचं, कुठं माघार घ्यायची, कुठं तडजोड करायची, नाही कधी म्हणायचं, होकार कधी द्यायचा हेही कळालं पाहिजे. कुणावर किती विश्वास ठेवायचा, कुणावर किती अवलंबून राहायचं हे कळालं पाहिजे. कुणाकडे किती माहिती ठेवायची, कुणाची किती माहिती घ्यायची, कुणाला किती हुशार करायचं हेही कळालं पाहिजे. कुणाला किती अधिकार द्यायचं, आपला अधिकार कसं वापरायचं हे कळालं पाहिजे. श्रोते हो, व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर हे व्यवहार ज्ञान आपण शिकलं पाहिजे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कितीही देवधर्म केलं तरी कर्म कधी चुकत नसतं. काही लोक आपल्याला एकटं पाडायच्या नादात स्वतःच्या उघड्या वाटा बंद करून घेतात. दुसऱ्याचं वाईट करून स्वतःला सुख कधी लागत नसतं. एकांतात आलेलं अश्रू हे खोटं नसतात. नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही. नात्यात सगळ्यात महत्वाची असते ती जाणीव. जाणीव असेल तर परकी माणसं सुद्धा आपली होतात, आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परक व्हायला वेळ लागत नाही. आपण सुखी असताना अजून कुणाला तरी अशा सुखाची गरज आहे याची जाणीव होणं म्हणजे माणुसकी. साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमीच तोंड गोड करते. त्याचप्रमाणे चांगलं कर्म न कळत जरी केलं तरी त्याचं फळ नेहमी गोड असतं. जी व्यक्ती भावनिक असते, ज्या व्यक्तीचं मन साफ असतं, मनात खोट नसते, जी व्यक्ती दुसऱ्याच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवते, जी व्यक्ती दुसरा ही व्यक्ती आपल्यासारखा प्रामाणिक आहे असं मानते, ती व्यक्ती जीवनात सर्वात जास्त फसल्या जाते. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा माणसाला मोठ्यात मोठं दुःख देत असते. म्हणूनच सगळंच आपल्या मनासारखं होईल असं कधीच मनात आणू नका. कुणा दुसऱ्या व्यक्तीसाठी स्वतःला कधीच बदलू नका, कारण दुनिया वाईट आहे. लोक तुम्हाला बदलायला भाग पाडून स्वतः बदलतात. सगळी दुनिया रुसली तरी चालेल, पण आईनं कधीच रुसू नये, कारण आई रुसल्यावर काळीच तुटल्यागत वाटत असतं. पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही. तुमचे पुढची चाल कायम गुपित ठेवा, कारण तुमचं चांगलं व्हावं, यापेक्षा तुमचं वाटोळं व्हावं अशी इच्छा बाळगणारे बरेच जण असतात. म्हणून होता होईल तितकं आपल्या जवळच्या लोकांपासून सावध राहा. आपण कोणाची तरी गरज असू शकतो, सवय असू शकतो, पण प्रत्यक्षात आपण कोणासाठी तितकं महत्वाचं नसतो जेवढं आपण समजत असतो.
आंधळे बहिरे मुखे बनून आपल्या देहावर लक्ष केंद्रित करा. इथं इतकं रिकामी लोक आहेत की ते काही स्वतः करणार नाहीत आणि इतरांनाही करू देणार नाहीत. एखादी स्वस्त वस्तू जोवर महाग होत नाही तोवर त्या वस्तूचं मोल कळत नाही. मग तिथं वस्तू असो किंवा माणूस. टीकाकारांना बोलू द्या, नाही तर तुमचा फुकटचा प्रचार हा बंद होऊन जाईल. कर्तृत्ववान माणसं थांबली, थकली, हारली तर काही देऊ नका, पण पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. कोणाशी बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचा सुद्धा सुखाचे दिवस नक्की येतील, यावर विश्वास ठेवा. आपल्याला एकटं पाडायच्या नादात त्यांनी अनेकांबरोबर युक्त्या केल्या. काही नाही जमलं तरी नाव मात्र बदनाम केलं. दुसऱ्याचं वाईट करून स्वतःला कधी सुख मिळत नसतं. एकटेपणा हा लाख पटीनं चांगला असतो स्वार्थी आणि मतलबी लोकांपेक्षा. काही उपयोग नाही अशा जगण्याला जिथं खूप काही कमावूनही माणुसकी कमावता येत नाही. भरपूर पैसा असतानाही प्रेम विकत घेता येत नाही. सगळं काही असतानाही शांत झोप लागत नाही. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचं 100 क्षण वाचत असतात. शक्य असेल तेवढी इमानदारीनं मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलं होईल. लोक म्हणतात की आपण जितकं चांगलं वागणार तितकंच लोक आपल्याशी चांगलं वागतात. पण खरं बघितलं तर आपण जितकं चांगलं वागतो लोक आपला तितकाच फायदा उचलतात. हल्ली गप्प राहणं चांगलं वाटतं, कारण समजून घेणारं कोणीच नाही. आणि जे समजून घेतात तेच आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढतात.